आपण सर्वजण उन्हाळ्याचा अनुभव घेतो बरोबर. पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो हिंदू पंचांगातील एक अत्यंत प्रखर आणि तितकाच महत्त्वाचा महिना आहे वैशाख. आजच्या या सादरीकरणात आपण वैशाख महिन्याचं नुसतं कॅलेंडरवरचं पान नाही पाहणार, तर त्यामागे दडलेलं खगोलशास्त्र, शेतीचं तंत्र आणि अगदी मानवी आरोग्याचं विज्ञान समजून घेणार आहोत. हे सगळं कसं जोडलेलं आहे हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. चला तर मग थेट या प्रखर वास्तवात डोकवूया. हा असा जळजळीत सूर्य, रखरखीत जमीन आणि सावली शोधणारी माणसं. मराठी साहित्यात यालाच आपण वैशाख वणवा म्हणतो. आकाशातून अक्षरशः आगीच्या ज्वाळ्या बरसत असल्याचा भास होतो. नद्या विहिरी आटतात. पण तुम्हाला माहितीये का, या जीवघेण्या उष्णतेमागेही निसर्गाचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा समतोल दडलेला आहे. आजच्या या प्रवासात आपण 5 मुख्य टप्प्यांवरून जाणार आहोत. अगदी खगोल आणि ज्योतिषशास्त्रापासून सुरुवात करून प्रमुख सण आणि उत्सव, शेतीचं विज्ञान, जलविज्ञान आणि शेवटी थेट आपल्या शरीराशी निगडीत आयुर्वेद आणि ऋतुचर्येपर्यंत आपण पोहोचणार आहोत. म्हणजे अगदी ब्रह्मांडापासून ते थेट आपल्या पचनसंस्थेपर्यंतची ही रंजक सफर असणार आहे. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, खगोल आणि ज्योतिषशास्त्र. या प्रखर उष्णतेचं मूळ रहस्य नेमकं आकाशात कसं दडलंय ते पाहूया. थोडक्यात सांगायचं तर हिंदू पंचांगानुसार चैत्रानंतर येणारा हा दुसरा महिना. प्राचीन भारतीय खगोलशास्त्र किती प्रगत होतं बघा. त्यांनी महिन्यांची नावे ही त्या महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यावरून ठरवली. त्यामुळे ज्या महिन्याची पौर्णिमा विशाखा नक्षत्रात किंवा अगदी त्याच्या आसपासच्या परिघात येते त्याला आपण वैशाख असं नाव दिलंय. अगदी साधं आणि वैज्ञानिक लॉजिक. आता यातील सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? ह्या काळात आकाशात घडणाऱ्या घडामोडी. आधुनिक खगोलशास्त्रानुसार विशाखा नक्षत्र हे अल्फा, बीटा, गॅमा आणि आयोटा लिब्रे या ताऱ्यांच्या समूहाने बनलेलं दिसतं, जे बरोबर एका तराजूच्या पारड्यासारखे दिसतात. पण यातील खरी गेम चेंजर घटना म्हणजे मेष संक्रांती. सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो. आता मेष ही मुळातच अग्नितत्वाची राशी आहे आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा मेष राशीत असतो तेव्हा तो त्याच्या उच्च म्हणजे एक्झॉल्टेड अवस्थेत असतो. याचा सरळ अर्थ असा की सूर्याची ऊर्जा आणि उष्णता या काळात संपूर्ण वर्षातील सर्वोच्च पातळीवर असते. म्हणूनच हा एवढा कडाक्याचा उन्हाळा आपल्याला जाणवतो. आता आकाशात एवढीच आग ओकली जात असताना आपली संस्कृती याला कसा प्रतिसाद देते चला पाहूया, प्रमुख सण आणि उत्सवांच्या माध्यमातून. या काळात काही प्रचंड मोठ्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक घटना घडल्या आहेत. म्हणजे विचार करा, हिंदू कालगणनेनुसार त्रेतायुगाची सुरुवात याच महिन्यात झाली. याच महिन्यात येते अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक. या दिवशी केलेलं दान आणि मिळालेलं पुण्य अक्षय राहतं, म्हणजे ते कधीच संपत नाही. आणि याच महिन्याची पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील 3 सर्वात महान घटना, त्यांचा जन्म, त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान आणि त्यांचं महापरिनिर्वाण, हे सगळं एकाच तिथीला घडलंय. एकाच व्यक्तीच्या बाबतीत असा योग येणं खरोखरच अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक आहे. याशिवाय हा महिना म्हणजे अनेक उत्सव आणि जयंतींची जणू मालिकाच आहे. अक्षय तृतीयेलाच भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी देवाने घेतलेला नृसिंह अवतार याच महिन्यातील चतुर्दशीला झाला. शनी जयंती ही याच काळात येते. उत्तरेकडे विशेषतः पंजाबमध्ये गव्हाचं पीक तयार होतं आणि वैशाखी हा कापणीचा सण प्रचंड उत्साहात साजरा होतो. शीख धर्माचा इतिहास पाहिला तर 1699 मध्ये गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना याच दिवशी केली होती. आणि हो, आपल्या महाराष्ट्रात जळगावच्या अंमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांची यात्रा भरते. खानदेशचं प्रतिपंढरपूर मानली जाणारी ही परंपरा सलग 250 वर्ष अखंड सुरू आहे. किती हा वैविध्यपूर्ण विस्तार नाही का? संस्कृतीकडून आता थोडं जमिनीकडे वळूया. शेती आणि विज्ञान. ही तापलेली जमीन या उष्णतेला कसा प्रतिसाद देते ते समजून घेऊ. आणि हे अगदी चपखलपणे दाखवून देतं की आपली पारंपरिक शेती पद्धती किती प्रगत आणि वैज्ञानिक आहे. रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर शेत पूर्णपणे मोकळं असतं. शेतकरी या काळात जमिनीची खोल नांगरट करून ठेवतात. का? तर या प्रखर उन्हाचा उपयोग निसर्गाचं एक नॅचरल पेस्टिसाइड म्हणजे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून होतो. सूर्याच्या कडक उष्णतेमुळे जमिनीतील हानिकारक कीटक, अंडी आणि बुरशी जळून खाक होते. जमिनीची ढेकळं उन्हात तापून भुसभुशीत होतात.
याचा फायदा असा की पावसाळ्यातील पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते पाणी जमिनीत एकदम खोलवर मुरतं आणि जमीन पुढच्या पेरणीसाठी अगदी परफेक्ट तयार होते. शेतीचं पाहिलं, आता मानवाचा प्रतिसाद पाहूया. या भीषण उष्णतेचा सामना करण्यासाठी जलविज्ञान आणि दानाची संकल्पना कशी एकत्र येते ते पाहू. स्कंदपुराणासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये उदकुंभ दान म्हणजेच पाण्याने भरलेलं मातीचं मडकं दान करण्याचं महत्त्व सांगितलं आहे. इथला श्लोक स्पष्ट सांगतो की या वैशाख महिन्यात इतर कोणत्याही दानापेक्षा, अगदी सोनं, अन्न किंवा वस्त्रदानापेक्षाही एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणे हे सर्वोच्च पुण्याचं काम आहे. म्हणूनच तर उन्हाळ्यात आपल्याला जागोजागी पाणपोया दिसतात. ही केवळ एक धार्मिक कृती नाही, तर ती एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक गरज आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण उन्हाळ्यात पाणी कसं पितो. आपण सर्रास फ्रीजमधलं अतिथंड पाणी पितो, पण त्याने घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि आपल्या पचनसंस्थेला एकदम जोराचा धक्का बसू शकतो. याउलट मातीच्या माठातील पाणी बघा, ते नैसर्गिक बाष्पीभवनाने थंड होतं, जे शरीराच्या तापमानाशी अगदी सुसंगत असतं. माती मुळातच अल्कलाईन असते, त्यामुळे ती पाण्याची ॲसिडिटी कमी करून पीएच बॅलन्स अगदी योग्य ठेवते. शिवाय मडक्यातून पाणी पिणे हे 100% BPA फ्री आहे. हे नैसर्गिक थंड पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकायला आणि पचनक्रिया सुधारायला जबरदस्त मदत करतं. आता या सगळ्याचा थेट आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो ते पाहूया. आयुर्वेद आणि ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजेच आपला अत्यंत सूक्ष्म प्रतिसाद. चला आता थेट आयुर्वेदाकडे वळूया आणि बघूया हा समतोल कसा राखायचा. आयुर्वेद सांगतो की या काळात सूर्य इतका प्रबळ असतो की तो शरीरातील ओलावा अक्षरशः शोषून घेतो. यामुळे माणसाचं शारीरिक बळ, ज्याला आपण ओज म्हणतो, ते कमी होतं. शरीरात वात आणि पित्त वाढण्याची शक्यता असते. मग पथ्य काय? तर गोड, थंड आणि द्रव पदार्थ खावेत. जुना तांदूळ, गहू, मूग, ताक, कोकम सरबत आणि रात्री झोपताना खडीसाखर घातलेलं दूध, हे सगळं शरीरासाठी उत्तम. आणि काय टाळावं? तर मसालेदार, आंबट, खारट आणि उष्ण पदार्थ, मद्यपान, कडक चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स या काळात पूर्णपणे टाळावेत. शरीराला आतून शांत ठेवणं ही आता आपली प्रायोरिटी असायला हवी. आहारासोबतच जीवनशैलीतही काही सोपे बदल करणं मस्ट आहे. सुती, पातळ आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत, जेणेकरून हवा खेळती राहील. शरीराला चंदनाचा लेप लावावा किंवा मोगऱ्यासारख्या सुगंधित फुलांचा वापर करावा. रात्रीच्या वेळी गच्चीवर शीतल चांदण्यात बसल्याने मन आणि शरीर कसं अगदी शांत होतं. आणि यातली सर्वात आश्चर्यकारक आणि मजेची गोष्ट सांगू, ग्रीष्म ऋतू हा संपूर्ण वर्षातील एकमेव असा काळ आहे जेव्हा आयुर्वेदाने दुपारची झोप, होय, ज्याला आपण वामकुक्षी म्हणतो, ती घेण्यास चक्क अधिकृत परवानगी दिलीये. कारण उन्हाळ्यामुळे आणि घामामुळे शरीराची खूप मोठी झीज होत असते आणि ही विश्रांती शरीराला पुन्हा रिचार्ज करते. तर असा हा वैशाख महिना, जो आकाशातील ताऱ्यांपासून सुरू होऊन थेट आपल्या पचनसंस्थेपर्यंत जोडलेला आहे. ही उष्णता केवळ त्रासदायक नाहीये, तर ती निसर्गाच्या एका मोठ्या नवनिर्मितीची आणि शुद्धीकरणाची पूर्वतयारी आहे. आता प्रश्न असा आहे की या प्राचीन ज्ञानाचा वापर करून यावर्षी वैशाखाच्या या प्रखर उन्हाळ्यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि ऋतुचर्येत कोणते बदल करणार आहात? यावर नक्की विचार करा. हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही, तर ते प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे. चला तर मग या उन्हाळ्याचा अधिक सजगतेने आणि उत्तम आरोग्याने सामना करूया.